गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी वाडा तालुक्यात थैमान घातला होता व यामुळे डोकेदुखी ठरणाऱ्या घरफोडी करणाऱ्या टोळीचा अखेर वाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 3 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्या अटकेनंतर चोरीच्या तब्बल 5 गुन्ह्यांची उकल झाली आहे। या कारवाईत आरोपींकडून एकूण 5,41,650 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। काही दिवसापूर्वी वाडा तालुक्यातील कुडूस परिसरातील इनोव्हेटर्स कंपनीत घरफोडी करून चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटर, ट्रेंगर, ड्रिल मशीन, एसी दुरुस्तीचे टूलबॉक्स असा तब्बल 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। याबाबत गुन्हा दाखल होताच वाडा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले व गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी विशाल विजय लोहार राहणार वावेघर आणि सूरज प्रभाकर वाघ राहणार खुपरी या दोघांना ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत या दोघांनी केवळ एकाच घरफोडीची नाही तर कुडूस, मांगाटणे, नारे, वडवली, खरिवली आणि उचाट परिसरातील चोरी आणि घरफोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर या चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा भंगार दुकानदार जाफर मुनीर शेख याला विकल्याचं तपासात समोर आलं व त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली। म्हणजेच एका घरफोडीच्या तपासातून चोरीच्या गुन्ह्यांची संपूर्ण मालिकाच पोलिसांनी उघडकीस आणली। खरं म्हणजे वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार दुकानदारांचा देखील सुळसुळाट पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने अनधिकृत भंगाराची दुकाने थाटल्याने ग्रामीण भागात चोरांचे प्रमाण देखील वाढले आहे। यामुळे अशा भंगाराच्या दुकानांवर देखील आता कारवाई आणि लक्ष देण्याची गरज आहे। आता या टोळीचे आणखी किती गुन्हे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।